नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मराठी मालिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या भागात आपण बघत आहोत की जीवाने अचानक सर्व महिलांना हळदी-कुंकवासाठी घरी बोलावलेलं आहे आणि त्यामुळे आता नंदिनी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. त्या आलेल्या बायका नंदिनीला बोलत असतात की नंदिनी, जीवाला सांभाळून ठेव. असा नवरा कोणाला भेटतो जो आपल्या बायकोसाठी हळदी-कुंकवाचं नियोजन करेल? मग त्यातील एक बाई म्हणते, चला आता हळदी-कुंकवाला सुरू करूया. तर नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण की तिने वाण काय द्यायचं काहीच ठरवलं नसतं, काही आणलेलं पण नसतं. मग ती तिच्या आईला फोन लावण्यासाठी किचनमध्ये जाते, तर तिथे तिचा आईचा फोन पण लागत नसतो. तर तिथे तिला एक उपकार भेटतो. यावर जीवाने सगळं काही लिहिलेलं असतं. जीवा म्हणतो, तू कुकर आणि मी सिटी आहे. जेव्हा जेव्हा तुझं टेन्शनमुळे तुझं प्रेशर वाढेल, तेव्हा त्यावेळेस मी सिटी देऊन ते प्रेशर रिलीज करेल. आता मागच्या कपाटात बघ एकदा. तेव्हा ती मागचं कपाट उचलवते, तिथे वाण ठेवलेले असतात. अशा प्रकारे नंदिनीचे सगळे टेन्शन संपून जातं. आणि आता दुसरीकडे रम्या काव्याच्या बोक्याला फाडण्याचा पूर्णपणे प्लॅन बनवते. काव्याला बोका सापडत नसतो, कारण सगळ्या घरांमध्ये बोक्याला शोधत असते आणि त्यात वरतून वरतून कापूस पडतो. तो बोक्याचा आहे असं काव्याला समजतं आणि वरती रम्या आणि वसुंधरा काव्याकडे बघून हसत असतात आणि काव्या त्या दोघींना बघते. आता काव्या रम्याला आवाज जोरात म्हणते, रम्या, आता असं दिसतंय काव्या रम्याची वाट लावणार आहे. तर बघूया पुढच्या भागात काय होतंय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.